ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। ज्ञानेश्वर महाराज की जय. नमस्कार मंडळी, आपण 13वा अध्याय जवळ संपत आलाय. अजून आपल्याला प्रकृती आणि पुरुष बघायचंय. आता आजचं मला वाटतं 18वा. ओके, तर आधी आपण गोश्वारा बघूया. हो, गोश्वारा विद्याने लिहून पाठवलेला आहे. तर तुम्ही तिचं वाचताय का तुमचं वाचताय? नाही, तिचाच लावणार. त्यांनी ऍक्च्युअली रेकॉर्ड करून पाठवलंय, त्यामुळे रेकॉर्डिंग फक्त लावलं की त्यांच्या आवाजातच आहे. ओके, अगदी छान. ओके, व्हेरी गुड. या तर विद्याने रेकॉर्डिंग करून पाठवलंय, तर व्हेरी गुड. आज तिला थोडं बरं नाहीये. ओके, मी सुरू करतो. हा हा, चालेल. भगवान श्रीकृष्ण 13व्या अध्यायात 12व्या श्लोकापासून परब्रह्माविषयी अर्जुनाला समजावून सांगतात. ते म्हणतात, अकथनीय असल्यामुळे त्याला सत किंवा असतही म्हणता येत नाही. ते ब्रह्म म्हणजेच ज्ञेय होय, कारण ते ब्रह्म दुसऱ्या कोणत्याही उपायाने जाणले जात नाही. त्याला काही कारण नाही, ते कोणापासून उत्पन्न झाले नाही. ते नाही म्हणावे तर ते विश्वाच्या आकाराने दिसते, आणि ब्रह्म विश्वच आहे असे म्हणावे तर विश्व हा तर मिथ्याभास आहे. परब्रह्म निर्गुण निराकार आहे, त्याला स्थिती देखील नाही. मग ते आहे हे कसे समजावे? जर नाही म्हटले तर महत्त्व अहंकार हे सारे कशाच्या अधिष्ठानावर आहे? हे ज्ञेय सर्व बाजूने हात पाय डोळे मस्तक कान सर्व असलेले आहे, कारण ते विश्वात सर्वांना व्यापून राहिलेले आहे. आणि त्यामुळे आम्ही त्याला विश्वबाहू, विश्वांद्री, विश्वचक्षु, विश्वमूर्ध आणि विश्वतो मुख म्हणतो. हे अर्जुना, याप्रमाणे हे ध्येय ब्रह्म सर्वांना समप्रमाणात व्यापून उरलेले आहे. एरवी ब्रह्म हे सर्व शून्याचा शेवट आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सागराची एक लाट दुसऱ्या लाटेला गिळून टाकते आहे असे दिसते, पण गिळून टाकणारी लाट गिळून टाकणाऱ्या लाटेपेक्षा वेगळी आहे का? व्यापले जाणारे आणि व्यापणारे तसे पाहिले तर एकच आहे. बालपण, तारुण्य व वृद्ध स्थितीत शरीर एकच असते,
तसे जगाच्या उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही स्थितीत हे ब्रह्म अखंड समरूपाने असते. अद्वैताचे वर्णन करायला द्वैताचा उपयोग करावा लागतो. श्री ज्ञानेश्वर महाराज या कठीण तत्वाचा विविध उपमा देऊन सोयीकडे करतात. ते म्हणतात, रस जसा पाणी रूपाने पाण्यात असतो, तेज जसे दिव्यामध्ये दिव्याच्या रूपाने असते, सुगंध जसा कापरामध्ये आणि कर्म शरीराच्या रूपाने शरीरात असते, सोन्याचा तुकडा हा सोनेच असतो, तसे परब्रह्म सर्व व्यापक आहे. आणि तुकडा असो तरी ते सोने, पाण्याचा ओघ वाकडा असला तरी ते पाणीच असते. त्यांच्या गुणधर्म बदलत नाही. हे अर्जुना, हे परब्रह्म सर्व गुण इंद्रिये यामध्ये राहून गुण इंद्रियांपासून भिन्न आहे. ते ब्रह्म त्रिगुण सत्व, रज आणि तम त्यात नाही, पण त्या ठिकाणी ते भासमान होतात आणि वाटते की या तीन गुणांना या ब्रह्माने धारण केले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ब्रह्माच्या ठिकाणी गुण आहेत असे मानणे म्हणजे ढग आकाशात दिसतात म्हणजे आकाशाने त्यांना धारण केले, किंवा जलाशयातील पाणी सूर्यबिंबाला धारण करता येते असे म्हटलं जातं. हे पंडितसुद्धा, ब्रह्म चराचरात एकच आहे, परंतु चराचर म्हणजे ब्रह्म आहे का? तर नाही. ते अविनाशी असून सूक्ष्म रूपाने चराचराच्या आतबाहेर आहे. ज्ञानी पुरुषास ज्ञान रूपाने जवळ आहे आणि अज्ञानी व्यक्तीपासून ते दूर आहे. निरनिराळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी त्याची व्याप्ती आहे. जसे मिठाच्या राशीतला कुठल्याही कणामध्ये तोच खारटपणा किंवा उसाच्या मुळात एकच गोडवा असतो, ज्याप्रमाणे समुद्रापासून लाटा निर्माण होतात आणि लाटांना समुद्र आधार असतो, तसे चराचरात परब्रह्म आहे. म्हणूनच चराचराला परब्रह्म हाच एक आधार आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, जग उत्पत्तीच्या वेळी ज्ञेयाला गुणांच्या उपाधीने ब्रह्मदेव नाव प्राप्त झाले आणि जगाच्या स्थितीकालात ते सत्व गुणांच्या उपाधीने विश्व या नावाला प्राप्त झाले. आणि जेव्हा आकार हरपतो त्यावेळी ज्ञेयाला तमोगुणाच्या उपाधीने रुद्र म्हटले जाते. राजस, सात्विक व तामस या तीन गुणांचा भाव होतो ते सामान्य ज्ञेय म्हणजे शून्य होय. तीनही गुणांचा नाश करून जे शून्य उरते ते महाशून्य. ते महाशून्य अत्यंत तेजस्वी आहे, जे साक्षी रूपी बुद्धी आहे, जीवाचा जीव आहे, जे मनाचे मन, डोळ्यांचा डोळा, कानांचे कान आणि वाचेची वाचा आहे. अर्जुना, ते सर्वच आहे, पण त्याच्यात सर्व नाही. अभेद्य स्थितीत ते ज्ञान ब्रह्म ज्ञेयही, ते ज्ञान ज्ञेयही ब्रह्म, आणि ज्ञानाने जे कैवल्य प्राप्त होते तेही ब्रह्म. हे ब्रह्म सर्वांच्या हृदयात वास करत असते. हे तत्व जो जाणतो तो माझा भक्त मला येऊन मिळतो. आता श्रीकृष्ण म्हणतात, मी तुला हे सर्व समजावून सांगितले आहे. तर भक्ती प्रकार सांगताना ज्ञानदेव म्हणतात, छोट्या बालकाला जसा घास 20 वेळा थोडा थोडा द्यावा लागतो, तसे हे ब्रह्मज्ञान मी विभागून सांगितले. तरीही तुझ्या लक्षात आले नसेल तर मी पुन्हा सांगतो. पुढील ओव्यांमध्ये श्रीकृष्ण प्रकृती आणि पुरुष विभाग सांगतात. या मार्गाला योगी लोक सांख्य मार्ग म्हणतात. पुरुष आणि प्रकृतीचे गुणदोष यात सांगितले आहे. अनादिकालापासून पुरुष आणि प्रकृतीची जोडी रात्र आणि दिवसासारखी आहे. छाया ही रूप नव्हे, पण ती रूपाबरोबर असते. प्रकृती व पुरुष हे जोडपे आहे. क्षेत्र म्हणजे प्रकृती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष. ही नावं वेगळी आहेत, पण विषय एकच आहे. हे अर्जुना, ज्या सत्तेचा नाश होत नाही तिला पुरुष म्हणावे, आणि ज्या सत्तेच्या योगाने क्रिया करतात ती प्रकृती. सात्विक, राजस व तामस हे तीन गुण
प्रकृतीपासून उत्पन्न होतात आणि ती प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला कारणीभूत आहे. जेव्हा क्रिया घडते तेव्हा बुद्धी आणि इच्छा अहंकाराला निर्माण करतात आणि मग त्या दोघी विषयाच्या नादी लागतात, जे सुखदुःखाचे कारण आहे. तीच गोष्ट प्राप्त होण्याकरता जो उपाय करायचा त्याला कार्य म्हणतात. ही इच्छा अहंकाराला चिकटली असता ती सुप्त मनाला जागृत करून मग इंद्रियांकडून व्यवहार करवते, त्याला कर्तृत्व म्हणतात. म्हणून क्रिया, भोग व कर्तृत्व या तिघांचे कारण प्रकृती होते. ज्या गुणांचा जोर होईल तशी ती बनते. सत्वगुणापासून झालेली सत्कर्मे, रजोगुणापासून झालेली मध्यम आणि केवळ तमोगुणापासून निर्माण झालेली कर्मे निश्चित होत. आणि या कर्मापासून सुख दुःख प्राप्त होतात. त्या दोघांचाही जी सुख दुःख प्राप्त होतात त्या दोघांचाही उपभोग पुरुषाला घ्यावा लागतो. श्री ज्ञानेश्वर महाराज प्रकृती आणि पुरुषाला नवरा बायकोची उपमा देऊन म्हणतात, हा पुरुष प्रकृतीचा संसार विसंगत वाटतो. कारण बायको म्हणजे प्रकृती मिळवते आणि पुरुष म्हणजे नवरा स्वस्थ बसून खातो. पण चमत्कार हा की त्यांच्यामध्ये कधीही मेळ नसतो. परंतु बायको म्हणजे प्रकृती हे जग निर्माण करते. कारण क्रिया, भोग आणि कर्तृत्व या तिघांचे मूळ कारण प्रकृती किंवा क्षेत्र आहे. आणि त्यामुळे झालेल्या क्रियात क्षेत्रज्ञ अथवा पुरुष याला भोगाव्या लागतात. इथे थांबतं मला वाटतं ना. फारच छान लिहिलंस विद्या. तुला मी आता टेस्ट करून सांगेन, पण छान लिहिलंस, अगदी सगळं कव्हर केलंस. खूप छान झालं. तर तू अगदी पुरुष प्रकृतीपर्यंत सगळ्यांना आणून सोडलंस. आता आपण पुढचं वाचू शकतो. 21वा श्लोक. सो निलिमाताई, सो 21वा श्लोक ऍक्च्युली मी वाचायचं हे लिहिलं होतं आणि महेश नंतरचे, पण मी आणि महेशनी ते स्विच केलंय. ओके, महेशला ते सगळे संस्कृत श्लोक वाचायच्या ऐवजी म्हटलं ठीक आहे मी वाचेन. सो ओके, मी सुरुवात करतो मग. पुरुषः प्रकृतिस्थो हि भुगक्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंगोस्य सदसद्यो निज जन्मसु सदसद्यो जन्मसु. प्रकृतीच्या ठिकाणी स्थित असलेला, प्रकृती तितंत्र झालेला पुरुष प्रकृतीच्या गुणांचा भोग घेतो व हा गुण संयोगच त्याच्या चांगल्या व वाईट जन्मांना कारण होय. कारण की तो पुरुष अंगहीन, निराकार, पांगळा, द्रव्यहीन, एकटा, जुना पुराणा, अति म्हाताऱ्यापेक्षा म्हातारा आहे. त्याला पुरुष हे आडनाव आहे. वास्तविक विचार करून पाहिले तर तो स्त्री नाही अथवा नपुसंक नाही. फार काय सांगावे, तो अमुक एक आहे असा त्याच्याबद्दल काही एक निश्चय करता येत नाही. त्याला डोळे, कान, हात, पाय, रूप, रंग व नाव काही नाहीत. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी काहीच नाही तो प्रकृतीचा नवरा आहे असे समज. पण अशासही पुरुषासही सुखदुःखे भोगावी लागतात. तो पुरुष तर अकर्ता, प्रीतिद्वेषशून्य व अभोक्ता आहे, परंतु ही प्रकृती त्याला भोगावयाला लावते. ज्या स्त्रीला आपल्या रूपाची व गुणांची थोडीशी हालचाल करता येते ती स्त्री वाटेल तो खेळ आकाराला आणते, म्हणजे न घडणाऱ्या गोष्टी घडविते, म्हणजे आपल्या रूपाने व गुणाने कोणत्याही पुरुषाला मोहविते. मग या प्रकृतीला तर गुणमयी हेच नाव आहे. फार काय सांगावे,
प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणच होत. ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य नवे रूप धारण करणारी आहे व ही सर्व रूपानेच भरलेली आहे आणि हिचा उन्मत्तपणा जडालाही हालचाल कराव्यास लावतो. हिच्यामुळे नाममात्र प्रसिद्धीला आले व स्नेह हिच्यामुळे प्रेमळ आहे व हिच्यामुळे इंद्रिये आपापल्या कामात तरबेज आहेत. मन हे नपुसंक नाही काय, पण ही प्रकृती त्याला सर्व त्रैलोक्यातील भोग भोगविते. याप्रमाणे या प्रकृतीची सर्वच कृती चमत्कारिक आहे. ही प्रकृती भ्रमाचे मोठे बेट आहे व ही मूर्तिमंत व्यापकपणाच आहे आणि हिनेच विकार असंख्य तयार केले आहेत. ही प्रकृती कामरूपी वेलाचा मांडव आधार आहे व ही मोहरूपी वनातील वसंत ऋतू आहे व हिला दैवी माया हे नाव प्रसिद्धच आहे. ही शब्दसृष्टीची वाढ आहे. ही साकारपणाची प्राप्ती आहे व ही प्रपंचाची न भंगणारी टोळधाड आहे. सर्व कला येथूनच झाल्या आहेत. विद्या हिनेच केल्या आहेत व हीच इच्छा, ज्ञान व क्रिया यांस प्रसवली आहे. ही नादाची टांगसाळ आहे, म्हणजे शब्दमात्र हिच्यापासून उत्पन्न झाला आहे. ही चमत्कारांचे घर आहे. फार काय सांगावे, सर्व खेळ हिचा आहे. जे उत्पत्ती व प्रलय आहेत ते हिचेच सकाळ संध्याकाळ आहेत. हे असो, ही प्रकृती अद्भुत भुरळ आहे. ही प्रकृती एकाकी असणाऱ्या पुरुषाची जोडीदारीण आहे व संग नसणाऱ्या पुरुषांची संबंधी आहे व ही प्रकृती एकाकी असणाऱ्या पुरुषाची जोडीदारीण आहे व संग नसणाऱ्या पुरुषांची संबंधी आहे व ही प्रकृती निराकारी पुरुषासह संसार करून कालक्रमणा करीत आहे. हिच्या सौभाग्याच्या विस्ताराचा मोठेपणा एवढा आहे म्हणून ही त्या अनावराला पुरुषाला आपल्या आटोक्यात आणते. त्याच्या ठिकाणी तर मुळीच काही नाही असे जरी आहे तरी ती आपणच त्या पुरुषाचे सर्व काही होते. त्या स्वतसिद्ध असणाऱ्या पुरुषाची उत्पत्ती आपण होते व त्या निराकाराचा आकार आपण बनते. त्याचे राहणे व राहण्याचे ठिकाण आपणच होते. त्या इच्छारहिताची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती व त्या कुलरहिताची जाती व गोत देखील ही प्रकृती होते. त्या निराकार पुरुषाचा ही आकार होते. त्या व्यापार रहिताचा व्यापार आपण होते व त्या अहंकार रहित पुरुषाचा ही अहंकार होऊन राहते. ज्याच्याविषयी काही चर्चा करता येत नाही अशा पुरुषाचे हे प्रकृती लक्षण होते. त्या अमर्याद पुरुषाचे ही माप होते व त्या मनरहित पुरुषाचे मन व बुद्धी ही प्रकृती होते. त्या नामरहिताचे नाम ही होते व त्या जन्मरहित पुरुषाचा जन्म ही होते आणि त्याची क्रिया कर्म ही आपणच होते. त्या निर्गुणाचे गुण, त्या पाय रहिताचे पाय, त्या कानरहिताचे कान व त्या नेत्रहिताचे नेत्रही होते. त्या भावातीताचे जन्मादी 6 भाव विकार ही होते व त्या अवयव रहित पुरुषाचे ही अवयव होते. फार काय सांगावे, ही प्रकृती त्या पुरुषाचे सर्व काही होते. याप्रमाणे प्रकृती ही आपल्या सर्व व्यापकपणाने अविकार जो पुरुष त्याला विकारी करते. तेथे त्या पुरुषाच्या ठिकाणी जे पुरुषपण आलेले आहे ते या प्रकृतीच्या अवस्थेमुळे आलेले आहे. प्रकृतीशी संबंध केल्यामुळे पुरुष हा आपल्या तेजाला कसा मुकतो ते पुढे अनेक दृष्टांतांनी 11व्या ओवीपर्यंत सांगतात. ज्याप्रमाणे चंद्र अवसेत पडतो म्हणजे तेजोहीन होतो, अतिशय शुद्ध असलेला वालभर सोन्यात
अन्य हिणकस धातू मिसळला तर ज्याप्रमाणे त्याचा कस पांचावर येऊन बसतो, अथवा पिशाच हे चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार करून ज्याप्रमाणे त्यास पापकर्मात घालते, अथवा ढग ढग हे चांगल्या बरंच मोठे आहे हम्म, हं. चांगल्या दिवसाचा उदासीन उत्साह भंग करणारा दिवस करतात. गायीच्या पोटात दूध असताना जसे पांढरे स्वच्छ असे दिसत नाही, अथवा लाकडात अग्नी असताना जसा तो चकचकीत दिसत नाही, अथवा वस्त्रात तेजस्वी रत्न गुंडाळलेले असता त्याचे तेज जसे दिसत नाही. राजा शत्रूच्या अधीन झाला असता जसा निस्तेज होतो, अथवा सिंह हा रोगाने व्यापला म्हणजे जसा निस्तेज होतो, तसा पुरुष हा प्रकृतीच्या अधीन झाला की स्वतःच्या तेजाला मुकतो. जागृत पुरुष जसा झोपेच्या अधीन झाला असता तो स्वप्नातील हवेच्या भरीस पडून सुखदुःख भोगास पात्र केला जातो, त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या स्वाधीन झाल्या कारणाने त्याला गुण भोगणे भाग पडते. ज्याप्रमाणे विरक्त पुरुष स्त्रीच्या योगाने सुखदुःखांच्या फेऱ्यात सापडला जातो, जेव्हा पुरुषास गुणांची संगती घडते तेव्हा तो स्वभावतः जन्मशून्य व नित्य असूनही त्याच्या अंगावर जन्म मृत्यूचे तडाखे असतं. बसतात. परंतु एक मिनिट थांबा आता इथे, हं. कारण की हे थोडस आपल्या वैदिक पद्धतीपेक्षा थोडं वेगळं आहे. कारण आपल्या ह्याच्यात ब्रह्माला काहीही होत नाही, ब्रह्म नुसताच बसतो. पण इथे आपण जे सांख्यशास्त्र म्हणतोय त्याच्यामध्ये पुरुष आणि प्रकृती एकाच लेवलचे असतात आणि त्या दोघांनाही म्हणजे मगाशी म्हटलं तसं पुरुष भोगतो वगैरे, आणि तो का भोगतो तर ते स्त्रीमुळे भोगतो. आणि गुलाबराव महाराजांनी हे स्त्री पुरुषाचं खूप छान सांगितलंय पुढच्या अध्यायामध्ये 14व्या. तर मी थोडस ते वाचते म्हणजे आपलं इथे ब्रेक पण होईल आणि मला वाटतं ऑलमोस्ट झालंय ना तुझं. हो, 14 हो, अधिक ओके. 6 उभ्या राहिल्या. 6 अध्याय. तर हरकत नाही, पण मी ते इथे सांगते कारण की आपण असं सगळं त्याचे गुणवर्णन वाचलं ना की आपलं थोडं आणि कन्फ्युजन होतं. पण ही सांख्य योगाची आहे, वैदिक धर्माची ही आपली मनोधारणा नाहीये. आपण ब्रह्म म्हणजे पूर्ण अगदी अलिप्त अशा प्रकारे समजतो. पुरुषासारखं आपण समजत नाही ते. आणि त्यांनी म्हटलंय की गृहिणी गृहिणी गृहमुच्यते, पत्नीमुळे सर्व संसार थाटत असल्यामुळे ज्याप्रमाणे पत्नीलाच घर म्हणतात आणि पत्नीच संतती प्रसवते, त्याप्रमाणे अविद्या सृष्टीला प्रसवणारी अशी सृष्टी झाली आहे. म्हणून तिला प्रकृतीला गृहिणी या शब्दाने सुचवलं जातं. गृहिणी जशी पतीच्या स्वाधीन असते त्याप्रमाणे त्रिगुणात्मक मायेला परमात्मा त्रिगुणात्मक मायेला आपल्या स्वाधीन ठेवतो. तो कधी तिच्या स्वाधीन होत नाही आणि जीवात्मा मात्र प्रकृतीच्या स्वाधीन झाल्यासारखा असतो. तर त्यांनी म्हणून प्रकृतीला स्त्रीची जी उपमा देतात ती एवढ्यासाठी देतात की त्याच्यामधून तिच्यामध्ये सृजनाची शक्ती आहे, क्रिएटिव्हिटी आहे, म्हणून तिला गृहिणीची अशी उपमा दिली आहे. आणि मगाच्या म्हणजे आधीच्या श्लोकामध्ये सांगितलं माऊलींनी की त्या दोघांचा काही संबंध नसतो वगैरे, ते आपल्या वैदिक धर्माप्रमाणे ते आपण मानतो की त्या दोघांचा काही असा ऍक्च्युअल संबंध नसतो. पण ही एक कल्पना आहे की ती गृहिणीसारखी असते कारण ती क्रिएटिव्ह असते, सृजनशील असते म्हणून. ओके, आता झालं पुढे. पण ब्रेक करायचं होतं कारण फार लांब होत होतं ते म्हणून. निलिमाताई, एक हा? विचारायचं होतं की या अध्यायातलं सुरुवातीला जे स्नात म्हणून सांगितलं हे गोष्टी, त्यातलं चैतन्य म्हणजे फक्त जीवात्मा किंवा पुरुष आणि बाकीच्या प्रत्येक गोष्ट ही प्रकृतीचं रूप, राईट? चैतन्य फक्त ब्रह्म, बाकी सगळं हा, म्हणजे चैतन्य म्हणजे फक्त पुरुष आणि बाकीचं सगळं प्रकृती. सगळं प्रकृती. या असं ते म्हणतात. या आपणही तसंच म्हणतो, पण या दॅट्स अ बेसिक आयडिया. बरोबर, ओके. पुढे हं.
परंतु अर्जुना, ते असे आहे की जसे तापलेल्या लोखंडावर घण मारले असता ते घणाचे तडाखे अग्नीलाच बसतात असे जसे म्हणतात, अथवा पाणी हलले असता चंद्राची अनेक प्रतिबिंबे होतात, त्यावेळी अज्ञानी लोक चंद्राच्या ठिकाणी जसे अनेकत्व आहे असे म्हणतात. आरशाच्या जवळ पणामुळे पाहणाऱ्याच्या मुखाला दुसरेपण येते, अथवा केशराच्या सानिध्यामुळे स्फटिकाला तांबडेपणा येतो. त्याप्रमाणे हा पुरुष स्वतः अजन्म असून गुणसंबंधाने जन्म पावतो असे वाटते. एरवी गुणांचा संबंध टाकून पाहिले तर तो जन्म पावत नाही. ज्याप्रमाणे संन्यासी स्वप्नामध्ये अंत्यजादी जाती होतो, त्याचप्रमाणे या पुरुषास नीच व उच्च योनी आहेत असे समज. म्हणून केवळ पुरुषाला जन्मणे व भोगणे ही नाहीत असे समज. त्याचे जन्मणे व भोगणे वगैरे सर्व गोष्टींशी जो संबंध दिसतो, त्याला कारण पुरुषाला असलेली गुणांची संगती ही होय. ते महत्वाचं वाक्य की त्याचं आपल्याला असं वाटतं, भासतं, पण तसं नसतं, नुसतीच आपली संगती आहे. Good. जे अनंगूत पेंदा निकवडा नुसधा जीर्णो अतिवृद्धा पासो निवृद्धू तया आडनाव पुरुषू एरवी स्त्रीना नपुसंकू किंबहुना एकू निश्चय हो नवे अचक्षु अश्रवणु अहस्तु अचरणु रूपना वर्णु नाम आथी अर्जुना काहीची जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही की भोगणे ऐसयाही सुखदुःखांचे तो तरी अकर्ता उदासू अभोक्ता परी इया पतिव्रता भोगविजे जिये ते अळूमाळू रूपा गुणाचा चाळू ढाळू ते भलतैसाही खेळू लेखा आणि मा इये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबहुना सावेव गुणतेची हे प्रकृती क्षणी नीच नवी रूपाचीच आघवी जडाते ही माजवी येचा माजू नावे या प्रसिद्धे स्नेहो या स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे येचेनी काही मन हे नपुंसक की ते भोगवी तिन्ही लोक ऐसे ऐसे अलौकिक करणे येचे हे ब्रह्माचे महाद्वीप हे व्याप्तीचेच रूप विकार उमप या केले हे कामाची मांडवी हे मोहवनीची माधवी ये प्रसिद्धची दैवी माया हे नाव या वाङ्मयांची वाढी हे साकारपणाची जोडी प्रपंचाची धाडी अभंग हे कळा येथुनी जालिया विद्या येच्या केलिया इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे नादाची टांकसाळ हे चमत्काराचे वेळाउळ किंबहुना सकळ खेळू इयाचा जे उत्पत्ती प्रलयो होत ते येचे सायंप्रात हे असो अद्भुत मोहन हे अद्वयाचे दुसरे हे निसंगाचे सोयरे हे निराळे धरे घरे नांदत असे येते ये तुलावरी सौभाग्यव्याप्तीची थोरी म्हणोनी तया आवरी अनावराते तयाचा तवठाई निपटुनी काहीची नाही की तया आगवे ही आपणची होय तया स्वयंभाची संभूती तया अमूर्ताची मूर्ती आपण होय स्थिती ठावो तया अनार्ताची आरती तया पूर्णाची तृप्ती तया अकुळाची जाती गोत होय निराकाराचा आकारू तया निर्व्यापाराचा व्यापारू निरहंकाराचा अहंकारू हो निठाके तया अचर्चाचे चिन्ह तया अपराचे मान तया अमनस्काचे मन बुद्धी होय तया अनामाचे नाम तया अजाचे जन्म
आपण होय कर्म क्रिया तया, तया निर्गुणाचे गुण, तया अचरणाचे चरण, तया अश्रवणाचे श्रवण, अचक्षुचे चक्षु, तया भावातीताचे भाव, तया निरवयाचे अवयव, किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे, ऐसेनी इया प्रकृती, आपुलिया सर्वव्याप्ती, अविकाराते विकृती, माझी की जे, तेथ पुरुषत्व जे असे, ते ये प्रकृती दशे, चंद्रमा अवसे पडिला जैसा, विदळ बहु चोखा मिनलिया वाला एका, कसु होय पंचिका जया परी, का साधु ते गोंधळी, संचरोनी सुये मैळी, नाना सुदिनाचा आभाळी, दुर्दिनू की जे, तेथ पय पशूंचा पोटी, कावनी जैसा काष्टी, गुंडुनी घेतला पटी, रत्नदीपू, राजा पराधिनू जाहला, का सिंहू रोगे रुंधला, तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुखे, जागता नरू सहसा निद्रा पाडुनी जैसा, स्वप्नीचिया सोसा वशू की जे, तैसे प्रकृती झाले पणे, पुरुषा गुण भोगणे, उदास अंतुरी गुणे आतुडे जेवी, तैसे अजानित्या होये, अंगी जन्म मृत्यूचे घाये, वाजती जै लाहे गुणसंगाते, परी ते ऐसे पंडुसुता, तातले लोह पिटिता, जेवी वनीसीची घाता, बोलती तया, का आंदोळलिया उदक, प्रतिमा होय अनेक, ते नानात्व म्हणती लोक, चंद्रिजेवी, दर्पणाचिया जवळिका, दुजेपण जैसे ये मुखा, का कुंकुमे स्फटिका, लोहित्व ये, तैसा गुणसंगमे, जन्मा हा जन्मे, पावतू ऐसा गमे, एरवी नाही, अधमोत्तमा योनी, यासी ऐसिया मानी, जैसा संन्यासी होय स्वप्नी, अंत्यादी जाती, म्हणोनी केवळा पुरुषा, नाही होणे भोगणे देखा, येथ गुणसंगुची अशेखा, लागी मूळ. थँक्यू. वाचूया पुढे. उपदृष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः, परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. 22व्याचा अर्थ. प्रकृतीच्या जवळ राहून प्रकृती कार्याहून आपणास वेगळा पाहणारा, अनुमोदन देणारा शास्ता व भर्ता, उपभोग घेणारा महेश्वर, या शरीरामध्ये परमात्मा असे ज्याला म्हणतात, प्रकृतीच्या पलीकडचा पुरुष असे ज्याला म्हणतात, तो हाच. हा पुरुष प्रकृतीमध्ये उभा आहे खरा, परंतु जुईच्या वेलास जसा आश्रयभूत खांब उभा केलेला असतो, त्या खांबाप्रमाणे हा पुरुष प्रकृतीला केवळ आश्रयभूत आहे. पृथ्वी व आकाश यामध्ये जेवढे अंतर आहे, तेवढे अंतर प्रकृती व पुरुष यामध्ये आहे. अर्जुना, प्रकृती रूप नदीच्या तीरावर मेरू पर्वतासारखा हा असून तिच्यामध्ये याचे प्रतिबिंब पडते, परंतु तिच्या प्रवाहाबरोबर हा वाहत जात नाही. प्रकृती होते व जाते, परंतु हा पुरुष आहे तसाच आहे. म्हणून हा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे नियमन करणारा आहे. प्रकृती याच्या योगाने जगते व याच्या सत्तेने जगास प्रसवते, म्हणून हा हिचा नवरा आहे. अर्जुना,
अनंत काळापासून ज्या ह्या सृष्ट्या उत्पन्न होतात त्या कल्पांताच्या वेळेस ह्याच्या पोटात प्रवेश करतात. हा पुरुष प्रकृतीचा धनी आहे, हा ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे व आपल्या अनंतत्वाने तो या मर्यादित प्रपंचाला मोजून टाकतो. म्हणजे याच्या व्याप्तीचा विचार केला असता संसाराचा बाध होतो. आणि या देहामध्ये परमात्मा आहे अशा प्रकारचे जे बोलतात ते यालाच असे समज. अरे अर्जुना, प्रकृती पलीकडे कोणी एक आहे अशी जी वदंता आहे असे जे लोक म्हणतात तो वस्तुतः हाच पुरुष आहे. हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा थंबा. मी मला वाटतं म्यूटवर होते. काय हो? ओके, सॉरी. हा, मी म्हटलं हे तुझं शेवटचं वाक्य आहे ना, ते खूप महत्वाचं होतं की आपण जे म्हणतो की ब्रह्म हे सगळ्याला व्यापून उरलेलं आहे, तर ते आपल्याला इथे सांगितलंय की आपण म्हणतो प्रकृतीच्या पलीकडे पण ब्रह्म आहे, राईट? नेहमी आपण म्हणतो. तर ते त्यांनी इथे सांगितलंय की मग आपण जे म्हणतो प्रकृती पलीकडे कोणी एक आहे अशी जी वदंत आहे, तर ते पुरुषच आहे, म्हणजे ते ब्रह्मच आहे असं. हा चालू प्रकृती माझी उभा परी जुई जैसा बोथंबा यया प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू. प्रकृती सरितेचा तटी मेरू हा किरीटी माझी बिंबे परी लोटी लोटो नेणे. प्रकृती होय जाये हा तो असतूची आहे म्हणून आ ब्रह्माचे होये शासन हा. प्रकृती येणे जिये याची सत्ता जगविये या लागिये वरयतू हा. अनंते काळे किरीटी जिया मिळती या सृष्टी तिया रिगती ययाचा पोटी कल्पांत समयी. हा महद्ब्रह्म गोसावी ब्रह्म गोल लाघवी अपारपणे मवी प्रपंचाते पैया देहा माझारी परमात्मा ऐसे जे परी बोली जे ते अवधारी यया तेची. आगा प्रकृती प्रौता एकू आथी पंडू सूता ऐसा प्रवादू तो तत्वता पुरुषु हा पै. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. पुरुष आणि प्रकृती यांना जो या त्यांच्या गुणांसह याप्रमाणे म्हणजे पुरुष हा प्रकृती व तत्कार्य गुण याहून भिन्न आहे असे जाणतो. तो सर्व कर्मे करीत असला तरी पुन्हा कधीही जन्म पावत नाही. अशा या शुद्धपणाने या पुरुषाला जो जाणतो आणि गुणांचे करणे ते प्रकृतीचे आहे असे जाणतो, हा देह व त्याची छाया पलीकडे दिसते ते खरे पाणी आहे व येथे जे पाण्यासारखे दिसत आहे ते खोटे मृगजळ आहे. अर्जुना, याप्रमाणे जशी निवड करावी, अर्जुना त्याप्रमाणे ज्याच्या मनाला प्रकृती पुरुषातील भेदाचा विचार स्पष्ट कळला तो शरीराच्या संगतीने सर्व कर्मे करीनात का, परंतु आकाश जसे धुराने मळत नाही तसा तो आहे. सर्व कर्मे करीत असताना तो त्या कर्मांकडून लिप्त होत नाही. देह असताना जो त्या देहाच्या मोहाने भुलविला जात नाही, तो देह पडल्यावर पुन्हा जन्म पावत नाही. हा प्रकृती पुरुष विचार त्या मनुष्यावर असा एक लोकोत्तर उपकार करतो. परंतु हाच विचार अंतःकरणात सूर्याप्रमाणे प्रकाशित होण्यास पुष्कळ उपाय आहेत, ते ऐक.
जो निखळपणे येणे पुरुषात यया जाणे आणि गुणांचे करणे प्रकृतीचे ते हे रूप हे छाया पैल जळ हे माया ऐसा निवाडू धनंजया जेवी की जे तेणे पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना जयाची आमना गोचर जाहली तो शरीराचे निमेळे करू का कर्मे सकळे परी आकाश धुये न मैळे तैसा असे आथिलेनी देहे जो न घेपे देह मोहे देह गेलिया नोहे पुनरपि तो ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू उपकारू अलौकिकू करी पैगा परिहाची अंतरी विवेक भानुचिया परी उदय जेते अवधारी उपाय बहुत ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. कित्येक आपल्या ठिकाणी आत्मानात्माच्या सरभेसळीत आपणास आपल्या शुद्ध आत्मस्वरूपास आत्मध्यानाच्या योगाने आत्मात्म विचाराने निवडून अनात्म विचाराने आत्मानात्म विचाराने निवडून पाहतात. दुसरे कोणी आत्मानात्म आत्मा अनात्म आत्मा आणि अनात्म असं म्हणतो ना आपण. आत्मा आणि अनात्म. दुसरे कोणी सांख्य योगाने आणि काही कर्मयोगाने जाणतात. हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, कित्येक पुरुष विचार रूप अग्नीत आत्मा अनात्म मिश्रण रूपी हिणकस सोन्यास पुटे देऊन 36ही अनात्मरूप प्रकारचे भेद निसंशय जाळून म्हणजे विचाराने त्यांचे निरसन करून आपला शुद्ध आत्मभाव निवडतात. त्या आत्मभावाच्या पोटात स्वरूपात आत्मध्यानरूपी दृष्टीने अर्जुना ते आपण आपल्यालाच पाहतात. आणि कित्येक लोक दैववशात सांख्य योगाच्या द्वारे आत्म्याकडे चित्त देतात. आणखी कित्येक कर्मयोगाचा आश्रय करून आत्म्यास पाहतात. कोणी एकू सुभटा विचाराचा आगिटा आत्मा कीटा पुटे देऊनी आत्म अनात्म कीटा पुटे देऊनी 36 वाणी भेद तोडोनिया निर्विवाद निवडीती शुद्ध आपण पे तया आपण पयाचा पोटी आत्मध्यानाची आदिठी देखती गा किरीटी आपण पेची आणि कपई दैव बगे चित्त देती सांख्य योगे एक ते अंग लगे कर्माचे नी अन्ये त्वेव मजानन्ता श्रुत्वान्नेभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. पण दुसरे कोणी याप्रमाणे आत्म्याला न जाणणारे दुसऱ्यांपासून म्हणजे आचार्यादिकांपासून श्रवण करून उपासना करतात. श्रवण केलेल्या गोष्टी प्रमाण मानणारे असे ते देखील मृत्यूसागरातून तरून जातात. याहून कित्येक दुसरे स्वतः आत्म्याला न जाणणारे या प्रकारांनीच सर्व संसार भय खरोखर निस्तरतात. चांगल्या तऱ्हेने तरून जातात.
परंतु ते असे करतात की अभिमान देशोधडी करून एकाच्या म्हणजे गुरुच्या उपदेशावर विश्वासाने अवलंबून राहतात. जे गुरु हिताहित पाहतात, जे शिष्याच्या हानीच्या बाबतीत दयेने व्यापले जातात व शिष्याला दुःख कशामुळे होते हे विचारून त्याचे दुःख हरण करतात आणि सुख देतात, त्यांच्या मुखातून जेवढे निघेल तेवढे चांगल्या आदराने ऐकून अंगाने व मनाने ते तसेच होतात. आपल्या सर्व कर्तव्यास ऐकण्याचेच नाव ठेवतात. ऐकणे हेच एक आपले जन्मास येऊन कर्तव्य आहे असे समजतात आणि त्या गुरुमुखातल्या अक्षरांवरून आपला जीव ओवाळून टाकतात. हे कपिध्वजा, ते देखील या मरणरूपी समुद्राच्या समुदयापासून म्हणजे जन्म मरण परंपरेपासून चांगल्या रीतीने बाहेर पडतात. एक परमात्मा जाणावयाला येथे हे पुष्कळ असे उपाय आहेत. पहा, आता याविषयी फार बोलणे पुरे. आतापर्यंत सांगितलेले सर्व अभिप्राय घुसळून काढलेले सिद्धांत रूप लोणी तुला देतो. अर्जुना, एवढ्याने तुला आयता अनुभव मिळणारा आहे. मग इतर म्हणजे ब्रह्मानुभवानंतर होणारा विलक्षण आनंद, शांती वगैरे होण्याला तर तुला शांती वगैरे होण्याला तर तुला श्रम पडणार नाहीत. म्हणून त्या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू, इतर मतांच्या दुराग्रहाचे खंडन करू व स्वच्छ गर्भित अर्थच विस्ताराने सांगू. येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे, हे भव भेवरे आघवेंची, परी ते करीती ऐसे अभिमानू दवडूनी देशे, एकाचिया विश्वासे टेकती बोला, जे हिताहित देखती हानी कणवा घेपती, पुसोनी शिणू हरिती देती सुख, तयांचे निमुखे निघे ते तुले आदरे चांगे, ऐकोनिया आंगे मने होती, तया ऐकणे याची नावे ठेविती गा आघवे, तया अक्षरासी जीवे लोण करीती, तेही अंती कपिध्वजा या मरणार्णव समाजा, पासुनी निगती भोजा गोमटिया, ऐसे से हे उपाये बहुवस येथे पाहे, जाणावया होये एकी वस्तू, आता पुरे हे बहुत पै सर्वार्थाचे मथित, सिद्धांत नवनीत देऊ तुझ, ये तुले निपंडू सुता अनुभव लहाणा आईता, ये रतव तुझ होता सायास नाही, म्हणून बुद्धी रचू मतवाद हे खाचू, सोली व निर्वचू फलितार्थूची. पुढचं मी वाचतोय ना? हो. कॅन यू हिअर मी? या, ओके. ऐकू येते. यावत् संजाते किंचित् सत्व स्थावर यावत् संजायते किंचित, तिथे यावत् थांबायचं. संजायचे, can you help me? यावत् संजायते किंचित यावत् संजायते सत्वं किंचित, no, okay, but मी पुन्हा स्थावर, सांगते, एक मिनिट थांब, मी पुन्हा सांगते. यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमम्. ओके, या क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात क्षेत्रज्ञ संयोगात अद्विती भरतर्षभा. ओके, 26 आणि हे 26. हे भरतश्रेष्ठा, जो जो स्थावर अथवा जंगम पदार्थ उत्पन्न होतो तो क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून उत्पन्न होतो असे जाण.
तरी क्षेत्रज्ञ येणे बोले तुझ आपपणे. नाही, आपल्याला अर्थ वाचायचा राहिला ना ओव्यांचा. सॉरी, स्किप कर. ओके, सॉरी. तर क्षेत्रज्ञ या शब्दाने जे मी आपले स्वरूप तुला दाखवले आणि जे सर्व क्षेत्र सांगितले, वाऱ्याच्या संबंधाने पाण्यावर जशा लाटा येतात त्याप्रमाणे या क्षेत्रज्ञांच्या एकमेकांच्या मिलाफात संबंधात सर्व प्राणी उत्पन्न होतात. अथवा सूर्यकिरण व बरड जमीन यांचा संबंध झाला म्हणजे अर्जुना मृगजळाचा महापूर जसा प्रत्यक्ष दिसतो, अथवा पर्जन्याच्या धारांनी भिजलेल्या पृथ्वीमध्ये जसे नाना प्रकारचे अंकुर उगवतात, त्याप्रमाणे जीव या नावाने जे काही सर्व चराचर आहे ते या उभयतांच्या क्षेत्रज्ञांच्या मिलाफाने उत्पन्न होते असे समज. अर्जुना, याकरता आकाराला आलेले सर्व पदार्थ हे पुरुष प्रकृती यांच्यापासून भिन्न नाहीत. तरी क्षेत्रज्ञ येणे बोले तुझ आपण पै जे दाविले आणि क्षेत्र सांगितले अवघे जे, तया येरांच्या मेळी होई जे भूती सकळी, अनिल संगे सलिली कल्लोळ जैसे, का तेजा आणि उखरा जे भेटी जालिया वीरा, मृगजळाचिया पुरा रूप होय, नाना धारा धरधरी झळंबलिया वसुंधरी, उठीजे जेवी अंकुरी नाना विधी, तैसे चराचर अवघे जे काही जीवू नावे, ते तो उभय योगे संभवे ऐसे जाण. या लागी अर्जुना क्षेत्रज्ञ प्रधान पासून न होती भिन्न भूत व्यक्ती. 26 झालं. 27. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरः विनश्यत्व न विनश्यन्ति यः पश्यन्ति सः पश्यन्ति. पश्यन्ति नाही, पश्यन्ति म्हणजे पाहणे. यह पश्यति स पश्यति, जो पाहतो तो समजतो, जो पाहतो तो समजतो. 27. सर्व भूतांच्या ठिकाणी एकासारखा असणाऱ्या व एकसारख्या असणाऱ्या व या नाश पावणाऱ्या भूतांमध्ये अविनाशी असलेल्या अशा परमेश्वरा जो जाणतो तोच खरे जाणतो. अर्थ, वस्त्रपणा हे जरी सूत नाही तरी पण वस्त्रपण हे सुतावरच आहे, अशा सूक्ष्म विचाराने हे ऐक्य समजून घे. सर्व भूते ही एकाच वस्तूपासून उत्पन्न होतात व ती सर्व एकच आहेत, परंतु ही भूते परस्परास भिन्न भिन्न रूपाने अनुभवास येतात. या भूतांची नावे ही निरनिराळी आहेत, त्यांच्या वागणुकी भिन्न भिन्न आहेत व त्यांचे सर्वांचे वेशही वेगवेगळे आहेत. अर्जुना, असे पाहून जर तू आपल्या पोटात द्वैताच्या कल्पनेचा शिरकाव करू देशील तर कोट्यावधी जन्म गेले तरी तुला या जन्मातून बाहेर पडता यायचे नाही. अनेक कारणामुळे लांब वाकडी वाटोळी अशा वेगवेगळ्या आकाराच्या दुधा भोपळ्याची फळे तशी एकाच भोपळ्याच्या वेलापासून उत्पन्न होतात. बोरीचे लाकूड सरळ अथवा वाकडे असे नका, पण ते बोरीचेच, यात अन्यथा होत नाही. त्याप्रमाणे प्राणी जरी भिन्न भिन्न प्रकारचे असले तरी त्यांना व्यापून टाकणारी ब्रह्मवस्तू सरळ आहे. निखाऱ्याच्या अनेक ठिणग्यातून उष्णता जशी एकच असते त्याप्रमाणे अनेक जीवराशीतून एक परमात्मा आहे. अर्जुना, पावसाच्या धारा जरी सर्व आकाशभर असल्या तरी पण सर्वातून जसे पाणी एकच आहे, त्याप्रमाणे भूतकारांच्या स्वर्गातला तो परमात्मा आहे. ज्याप्रमाणे घागरीत व मठात एकच आकाश असते, त्याप्रमाणे हे भूत समुदाय जरी वेगवेगळे आहेत तरी यांना व्यापून असणारी जी वस्तू ती एकसारखीच आहे. ज्याप्रमाणे बहुभूषणाधिक निरनिराळ्या अलंकारातून सोन्याचा कस एकच असतो
आणि केयुरादी अलंकाराची आटणी केली असता सोन्याचा कश नाश पावत नाही, त्याप्रमाणे हा भूताभास नाश पावणारा आहे, पण भूताभासात असणारा आत्मा अविनाशी आहे. याप्रमाणे परमात्मा हा जीवधर्म रहित आहे व तो सर्व जीवांना व्यापून आहे. याप्रमाणे जो परमात्म्याला जाणतो, जो ज्ञानांमध्ये चांगला डोळस आहे. अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जे चांगले डोळस आहेत त्यामध्ये तो डोळस आहे. ही त्याची स्तुती नसून तो मोठा भाग्यवान आहे. पै पटत्व तंतू नव्हे तरी तंतुसीची ते आहे. ऐसा खोली डोळा पाहे ऐक्य हे का. भूते अवघीची होती एकाची एक आहाती. परी पै भूत प्रतीती वेगळीक असे. याची नामे अनाने अनारिसी वर्तने वेशही सिनाने अवघे याचे. ऐसे देखोनी किरीटी भेद सुसिहन पोटी तरी जन्माचिया कोटी न लाहसी निघो. पै नाना प्रयोजनशिळे दीर्घे वक्रे वर्तुळे होती एकाचीच फळे तुंबी येची होतो का. तुंबिणी म्हणजे भोपळा. तुंबिणी म्हणजे भोपळा. ओके, आय डोंट नो दॅट. तुंबिणी याची. ओके. होती का वजू उकडे परी बोरीचे हे न मोडे. तैसे भूते अवघडे वस्तू उजू. अंगारकणी बहुवसी उष्णता समान तैसी. तैसा नाना जीवरशी परेशू असे. गगन भरी धरा परी पाणी एकीची वीरा. तैसा या भूताकारा सर्वांगी तो. हे भूतग्राम विषम परी वस्तू ते एथ सम. घटमठी व्योम जिया परी. हा नशंता भूता आभासू. हा नाशंता भूता आभासू. नाशता हा ज्याचा भूत आभास नाश झाला तो. एथ आत्मा तो अविनाशू. जैसा केयुरादिकी कसू सुवर्णाचा. एवं जीवन धर्म हिनू जो जीवासी अभिन्नू. देखे तो सुन यनु ज्ञानियान माझी. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू तो विरेशा. हे स्तुती नोहे बहुवसा भाग्याचा तो. पुढचं मला का अजून कोणाला. आय थिंक मला 2 होते ना. हो हो. मला मला ह्या श्लोकाला मदत लागणार आहे. ओके. समम पश्यन्नि सर्वत्र. समम पश्यन्नि सर्वत्र. समवस्थितं तमीश्वरम्. समवस्थितं ईश्वरं. आत्मानं. ते मी मगाशी म्हटलं ना तसं. न हिनस्त्यात्म आत्मानं ततो याति परांगतिम्. ईश्वर सर्वत्र समानत्वाने स्थित आहे असे जाणणारा स्वतःचा स्वतः घात करत नाही. म्हणजे देह मी आहे असे समजत नाही. म्हणून तो श्रेष्ठ गती परमब्रह्म स्वरूप पावतो. कारण की देह हा गुण वचन इंद्रिये यांची राहण्याची धोकटी आहे. देह हा कफ वात पित्त या 3 धातूंनी बनलेला आहे. हा पंचमहाभूतांचा समुदाय आहे. तो वाईट व भयंकर आहे. हा देह म्हणजे उघड 5 नांग्यांची इंगळी आहे अथवा जीवास लागलेली ही 5 प्रकाराची आगच आहे. जीवरूप सिंहाला हा देह हे एक हरिणाचे राहण्याचे घरच सापडले आहे. त्याप्रमाणे या देहात हा जीव असा सिंहासारखा असंग, नित्य, शुद्ध, बुद्ध व स्वतंत्र असून आपण नित्य आहोत अशी ही बुद्धिरूपी सुरी अनित्य भावाच्या पोटात कशी चालवित नाही.
आपल्या नित्यभावाच्या स्मृतीने अनित्यभावाचा नाश का करीत नाही हे आश्चर्य आहे. येथपर्यंत देहाशी तातम्य करून असणाऱ्या मूर्खाची स्थिती सांगितली व या ओवीपासून पुढे मागे सांगितलेल्या भाग्यवान ज्ञानी पुरुषाचे दर्शन करतात. परंतु ज्ञानी पुरुष या देहात असताना देहतादात्म्याने आपल्याला घातावर येत नाही, म्हणजे आपला घात करून घेत नाही. आणि अर्जुना, शेवटी मरणानंतर तो तेथे ब्रह्मस्वरूपात मिळतो. कोट्यवधी जन्म ओलांडून योग व ज्ञान याच्या बलाने योगी लोक आपण त्या ब्रह्मस्वरूपातून परत बाहेर पडणार नाही अशा कृतनिश्चयाने ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बुडी देऊन राहतात, जे आकार रूप नदीच्या पलीकडचा काठ आहे, निराकार आहे, व जे ब्रह्म नावाची पलीकडची कड आहे, शब्दातीत आहे, व जे परब्रह्म तुर्यावस्थेचे मध्यगर गाभा आहे. ज्याप्रमाणे गंगा वगैरे नद्या समुद्राच्या ठिकाणी विश्रांतीला येतात, त्याप्रमाणे मोक्षा सुद्धा सर्व साध्ये येथे ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांतीला येतात. भूतांच्या भिन्नपणाने ज्याची बुद्धी भिन्न होत नाही, भेदाला पावत नाही, त्याला ते सुख याच देहात पाय धुण्यास प्राप्त होते, म्हणजे विपुल मिळते. कोट्यावधी दिव्यात जसे एकच तेज सारखे असते, तसा जो ईश्वर सर्वत्र चराचरात भरलेला आहे. अर्जुना, अशा समत्वाने चराचराकडे पाहत असता जो जगतो तो खरोखर जन्ममरणाच्या अधीन होत नाही, म्हणून तो फार भाग्यवान आहे असे आम्ही त्याचे वारंवार वर्णन करतो. कारण की त्याचा अभेद भावरूपी बिछाण्यावर डोळा लागलेला आहे. जे गुणेंद्रिय धोकटी, देह धातूंची त्रिकुटी, पाच मेळावा वोखटी दारुण हे उघड पाचवे ओली, हे पंचधा अंगी लागली, जीव पंचनना सापडली, हरणी कुटी हे. ऐसा असून ये शरीरी, कोण नित्य बुद्धीची सुरी, अनित्य भावांचा उदरी दाटीची ना. परी ये देही असता, जो नयेची आपणा या घाता, आणि शेखी पंडुसुता तेथेची मिळे. जे योगज्ञानाची या प्रौढी, वेलांडून या जन्मकोडी, न निगो या भाषा बुडी देती योगी. जे आकाराचे पहिलं तीर, जे नादाची पहिलं मेर, तुर्येची माझ घर परब्रह्मजे. मोक्षासकट गती, जेथे येते विश्रांती, गंगादी आपांपती सरिता जेवी. ते सुख येणीचे देहे, पाय पाखाळणी आला आहे, जो भूत वैषम्ये नोहे विषम बुद्धी. दीपांचा कोडी जैसे, एकची तेज सरिसे, तैसा जो असे सर्वतरीषु. ऐसेने समत्वे पंडुसुता, जिये जो देखत साता, तो मरणा आणि जीविता नागवे फुडा. म्हणून तो देवागळा वानित असो वेळोवेळा, जे साम्यसे जे डोळा लागला तया. आय थिंक हे मला येईल, मला वाटतं. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः, या पश्यति तथात्मानं कर्तारं स पश्यति, अकर्तारं स पश्यति. आणि जो सर्व प्रकारे कर्मे प्रकृती करूनच केली जातात आणि आत्मा अकर्ता आहे असे जाणतो, तोच खरा ज्ञानी होय. आणि मन व बुद्धी ज्यात प्रमुख आहेत, अशी ज्ञानेंद्रिये व सर्व कर्मेंद्रिये याच्यापासून होणारी जी कर्मे ती प्रकृतीच करते असे जो खरोखरच जाणतो. घरातली माणसे घरात वागतात व घर काही एक करत नाही. आकाशात ढग धावतात,
पण आकाश स्थिर असते, त्याप्रमाणे प्रकृती ही आत्म्याच्या प्रकाशाने नाना प्रकारच्या कर्मांचा आरंभ करून त्रिगुणाने घडत असते व येथे सर्व कर्मात आत्मा हा खांबासारखा केवळ आधारभूत असतो व कोण कर्मे करतो हे तो जाणत नाही. अशा या निर्णयाचे ज्याच्या अंतःकरणात प्रकाश पडला त्याने खरोखर अकर्त्या आत्म्याला जाणले. अशी मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रिय अशेखे करी प्रकृतीची हे देखे साचे जोगा घरीची राहटती घरी घर काही न करी अभ्र धावे अंबरी अंबर उगे तैसी प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभा येथ आत्मा तोच ओथंबा नेणे कोण ऐसेने येणे निवाडे जयाच्या जीवडे अकर्तया ते पुढे देखील तेणे. इथेच थांबायचंय ना? अगं, हो व्हेरी हम्म. गुड. चला, छान वाचलंस रजनी. या एक दोनदा वाचून झाल्यावर होतं थोडस. हा, आणि आता ते आपण टाकलंय ना तिकडे, त्यामुळे सोपं जाईल वाचायला. हो, म्हणजे आधी प्रॅक्टिस करायला लागते, पण ठीक आहे. छान छान प्रॅक्टिस करतेस तू. ओके, मला आता काहीतरी सांगायचं होतं. एक 2 मिनिटात सांगते आणि मग आपण थांबूया. फक्त मला हे सांगायचं आहे की माधवी, तू काय म्हटलीस? नाही मी काही नाही म्हटलं. तुम्ही आधी सांगताय मग आपण पसायदान घेऊया ना. हो, एकच मिनिट, की आपण आता 20 ते 24 जे पाहिलं त्याच्यामध्ये एवढंच समजायचं की प्रकृती आणि पुरुषाचे गुणदोष काय आहेत. तर दोघंही अनादी आहेत आणि दोष म्हणजे पुरुष म्हणजे चैतन्य, निर्विकार, गुणातीत आणि सत्य तत्व, पण प्रकृती त्याच्या विरुद्ध, म्हणजे उलट केलं की पूर्ण त्याचं होईल. आणि ते म्हटलं तसं कार्यकारण आणि कर्तृत्व हे सगळं प्रकृतीकडून होतं. पुरुष पण सगळं भोगतो. आपल्याकडे आपण म्हणतो ब्रह्म भोगत नाही असं म्हणतो. आणि 21व्या श्लोकात प्रकृतीचं वर्णन केलंय, 22व्या श्लोकामध्ये पुरुषाचं वर्णन केलंय. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला जे सांगितलं 25 ते 27, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या साधना कशा आहेत, म्हणजे आपण जे सुरुवातीला बघितलं होतं ना, सांख्य, आणखीन न्याय, सांख्य वगैरे, त्याचाच इथे उल्लेख आहे, फक्त इथे संक्षेपाने त्यांनी सांगितलं. तर हा माझा गोषवारा झाला आजचा. आता आपण पसल्याला मांडण्यात चालू. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामच द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जे येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला
सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती